नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. घरामध्ये कोणतीही भाजी शिल्लक नसताना अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होणारी फरसाणची चमचमीत भाजी आज आपण करणार आहोत. चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ही भाजी करण्यासाठी आपल्याला खूप जास्त साहित्य लागत नाही. फक्त कांदा आणि टोमॅटो असले तरी ही भाजी एकदम छान तयार होते. तर इथे मी एक मध्यम आकाराचा लाल टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तसेच इथे एक मध्यम आकाराचा कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर नेहमीचा जो फरसाण आपण मिसळीसाठी किंवा खाण्यासाठी वापरतो तोच इथे मी 1 वाटी फरसाण घेतलेला आहे. ही फरसाणची भाजी करण्यासाठी खूप जास्त बारीक शेवचा वापर करायचा नाही. थोडीशी मोठी मोठी शेव व पापडी असते त्याचाच इथे जास्त प्रमाणामध्ये वापर करायचा आहे. भाजी करण्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. या भाजीसाठी आपल्याला अजिबातही जास्त तेलाचाही वापर करायचा नाही. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेऊया. मोहरी चांगली तडतडल्यानंतर लगेचच यामध्ये पाव चमचा जिरे घालूया. जिरेही चांगले तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेऊया. या भाजीमध्ये हळद, आले लसूण पेस्ट घालायची अजिबातही गरज नाही. जिरे व मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया. इथे आपल्याला कांद्याचा रंग अजिबातही बदलू द्यायचा नाही. कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा लवकरात लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. आपल्याला इथे मीठही बेतानेच वापरायचं आहे, कारण की फरसाणमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे इथे थोडंसंच मीठ वापरायचं आहे. 2 मिनिट मध्यम आचेवरती कांदा चांगला परतल्यानंतर इथे बराचसा मऊ झालेला आहे. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटोही आपल्याला मऊ होईपर्यंत तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. बऱ्याचदा काय होतं की घरामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या शिल्लक असतात, परंतु त्या भाज्या खाऊनही खूप कंटाळा येतो. तर अशा वेळेस झटपट तयार होणारी ही फरसाणची भाजी एक उत्तम पर्याय आहे. ही भाजी करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, खूप जास्त साहित्य लागत नाही, तसेच ती विशेषमध्ये अत्यंत चवदार लागते. 2 मिनिटांनंतर इथे टोमॅटोही चांगला मऊ झाल्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा भरून कांदा लसूण चटणी घालून घेऊया. या भाजीमध्ये कांदा मसाला चटणी व्यतिरिक्त इतर कुठलाही मसाला वापरायची अजिबातही गरज नाही. थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया व चांगलं परतून घेऊया. आता यामध्ये एकदम थोडंसं पाणी वापरायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. इथे मी ही भाजी सुकी करणार असल्यामुळे थोड्याच पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही जर थोडीशी रसरशीत भाजी करणार असाल तर अजून जास्त पाण्याचा वापर केला तरीही चालू शकेल. या पाण्याला एक चांगली उकळी आल्यानंतर लगेचच यामध्ये फरसाण घालून घेऊया. खूप आधी ही भाजी करून ठेवायची नाही, तर जेवाय बसायच्या अगदी 5 मिनटं आधीच ही भाजी करायची आहे. नाहीतर आपण यामध्ये जो फरसाण वापरलेला आहे तो एकदम मऊ असा पडून जाईल, म्हणजेच अगदीच त्याचा कालाव होईल. तर फरसाण पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घेतल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम एकदम बारीक करून अवघ्या 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनिट झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे. ही भाजी करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, म्हणजेच खूप जास्त गॅसही लागत नाही, म्हणजेच इथे आपल्याला ही भाजी करण्यासाठी गॅसची बचत होते. 1-2 मिनिट फक्त ही भाजी वाफवून घेतल्यानंतर लगेचच गॅस बंद करून घेतलेला आहे. तर तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त अशी इथे आपली भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेली फरसाणची भाजी नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच जाता जाता चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका.